चांदोबा रामायण 49वा भाग। रामाच्या प्रहारांपुढे तग धरू न शकल्यामुळे रावण पळून गेला। त्यानंतर राम त्या ठिकाणी आले जेथे लक्ष्मण पडले होते। जड श्वास घेत असलेल्या आणि केवळ प्राण शिल्लक असलेल्या लक्ष्मणाला पाहून राम अधैर्य झाले। लक्ष्मणाला प्राणभय नसेल असे सुषेणाने रामाला धीर देताना सांगितले आणि हनुमानाला म्हणाला, जांबवंताने सांगितलेल्या औषधी पर्वतावर जा आणि त्याच्या दक्षिण शिखरावर असलेल्या 4 प्रकारच्या औषधी घेऊन ये। हनुमान औषधी पर्वताजवळ पोहोचला, परंतु त्याला त्या औषधी ओळखता आल्या नाहीत। त्यामुळे त्याने विचार केला की संपूर्ण शिखरच घेऊन जावे। लक्ष्मणाला हवी असलेली औषधी त्या शिखरावर कुठेतरी नक्कीच असेल। त्याने ते शिखर 3 वेळा इकडे तिकडे हलवले, उपटले आणि युद्धभूमीवर उतरून सुषेणाला म्हणाला, तू सांगितलेल्या वनस्पतींची ओळख न पटल्यामुळे मी संपूर्ण शिखरच उपटून आणले आहे। सुषेणाने स्वतःला हवी असलेली औषधी उपटली, ती कुस्करली आणि तिचा रस लक्ष्मणाच्या नाकात पिळला। त्याचा वास घेताच लक्ष्मण उठून बसला। रामाने आपल्या धाकट्या भावाला मिठी मारली आणि आनंदाश्रू ढाळत म्हणाले, लक्ष्मणा, माझ्या भाग्याने तू मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झालास। जर तूच गेला असतास तर मला सीतेचा काय उपयोग, युद्धात विजयाचा तरी काय अर्थ। ते ऐकून लक्ष्मण म्हणाला, एखाद्या दुर्बलाप्रमाणे असे का बोलता? रावणाचा वध करून विभीषणाचा राज्याभिषेक करीन असे दिलेले वचन पूर्ण करायला नको का? माझ्यासाठी शोक आणि निराशा त्यागून युद्धात रावणाचा वध करा। लक्ष्मणाने असे म्हणताच राम स्थिर चित्त झाले आणि त्यांनी धनुष्य हाती घेतले। इतक्यात रावणही दुसऱ्या रथात बसून युद्धासाठी सज्ज होऊन आला। राम जमिनीवर आणि रावण रथात राहून युद्ध करू लागले। तेवढ्यात इंद्राचा सारथी मातली देवलोकातून एक दिव्य रथ, कवच, धनुष्य, बाण आणि शक्ती घेऊन रामापाशी आला आणि म्हणाला, रामा, देवेंद्राने तुझ्यासाठी हे सर्व पाठवले आहे। या रथात बसून तू रावणाचा वध कर। रामाने त्या रथाला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि त्यात बसले। दोघांनी एकमेकांवर महास्त्रांचा प्रयोग केला। एकाच्या अस्त्रांना दुसऱ्याच्या अस्त्रांनी निकामी केले। काही वेळ रावणाने अतिशय भयंकर युद्ध केले आणि रामाला हालचाल करणेही कठीण केले। जेव्हा त्याने रामावर वज्रासारख्या एका शूलाचा प्रयोग केला, तेव्हा राम आपल्या बाणांनी त्याला रोखू शकले नाहीत आणि इंद्राने पाठवलेल्या शक्तीचा प्रयोग करून त्यांनी तो शूल नष्ट केला। त्यानंतर रामाने प्रचंड युद्ध केले आणि रावण स्वतःचे रक्षणही करू शकणार नाही अशा स्थितीत पोहोचला। ते पाहून रावणाच्या सारथ्याने आपला रथ युद्धभूमीपासून दूर नेण्यास सुरुवात केली। रावण आपल्या सारथ्यावर कोपला। तो म्हणाला, अरे दुर्बुद्धी, मी काय भित्रा आहे, असमर्थ आहे, अस्त्रहीन आहे की युक्तिहीन आहे? तू काय विचार करून तुझ्या इच्छेनुसार रथ युद्धभूमीपासून दूर नेत आहेस? तू माझी सर्व कीर्ती नष्ट केलीस। तुला शत्रूंनी काही लाच दिली आहे की काय? ताबडतोब रथ मागे घे। महाराज, तुमच्या हिताचा विचार करून आणि माझ्या कर्तव्याचे पालन करून मी रथ बाजूला घेतला। राम करत असलेल्या युद्धाला तुम्ही प्रत्युत्तर देत नव्हता। तुम्ही मोठे युद्ध करून थकले आहात, घोडेही दमले आहेत। तुम्हाला आणि त्यांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून मी ते केले। रथ कधी आणि कसा चालवायचा हे जर मला माहीत नसेल तर मी सारथीच नाही। आता तुम्ही काय करायचे सांगाल तसे मी करीन, असे सारथी म्हणाला। रावण शांत झाला। त्याने आपल्या सारथ्याची थोडी प्रशंसा केली आणि म्हणाला, रामासमोर रथ घेऊन चल। थोड्याच वेळात रावणाचा रथ पुन्हा रामासमोर येऊन उभा ठाकला। त्यावेळी रामही खूप थकले होते आणि रावणाशी युद्ध करण्याची शक्ती नसलेल्या स्थितीत होते। ते ओळखून युद्ध पाहण्यास आलेले अगस्त्य रामाजवळ आले आणि म्हणाले, रामा, मी तुला आदित्य हृदय सांगतो, त्याचा जप करून शक्ती मिळव आणि रावणाशी युद्ध कर, असे म्हणून त्यांनी रामाला आदित्य हृदय सांगितले। रामाने त्याचे 3 वेळा पठण केले, दुप्पट बळ मिळवले आणि बाण घेऊन रावणाशी युद्ध सुरू ठेवण्यासाठी पुढे आले। ते मातलीला म्हणाले, यावेळी मी रावणाला निश्चितच मारणार आहे, तू रथ चातुर्याने चालव। देवेंद्राचा रथ चालवणाऱ्या तुला विशेष काही सांगण्याची गरज नाही। जराही दुर्लक्ष होऊ देऊ नकोस, एवढीच आठवण करून देत आहे। आपल्या रथामुळे उडणारी धूळ रावणाला वेढून टाकेल अशा प्रकारे मातलीने रथ रावणाकडे नेला। रावण चिडला आणि त्याने रामावर बाण सोडले। रामाने इंद्राने दिलेले धनुष्य आणि बाण घेऊन रावणाशी युद्ध सुरू केले। रावण युद्ध इतके तीव्र झाले की दोन्ही पक्षांच्या वीरांनी युद्ध थांबवून ते द्वंद्व पाहण्यास सुरुवात केली। दोघांनी आपला पराक्रम पूर्णपणे गाजवला आणि जणू ते त्यांचे शेवटचे युद्ध आहे अशा प्रकारे ते लढले। अशा प्रकारे रावण महाभयंकर युद्ध करत असताना रामाने सोडलेल्या अतिशय तीक्ष्ण बाणाने रावणाचे मस्तक कापले गेले आणि जमिनीवर पडले। परंतु त्याच क्षणी रावणाचे दुसरे मस्तक प्रकट झाले। रामाने तेही तोडले। ते खाली पडण्यापूर्वीच रावणाचे तिसरे मस्तक दिसले। अशा प्रकारे 101 वेळा तोडूनही राम त्याला काहीही करू शकला नाही। आपल्याकडे असलेले अमोघ बाण रावणावर का व्यर्थ ठरत आहेत हे रामाला समजले नाही। ते रावण अशा प्रकारे एक क्षणही विश्रांती न घेता 7 रात्री आणि 7 दिवस लढत राहिले। हे पाहून मातली रामाला म्हणाला, याला न मारता उशीर का करत आहेस? याच्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर। मातलीने असे म्हणताच रामाने एका महासर्पासारखा बाण बाहेर काढला। देदीप्यमान प्रकाश असलेल्या त्या बाणाची निर्मिती ब्रह्मदेवाने पूर्वी इंद्रासाठी केली होती। तो अत्यंत जड होता, पंख असलेला होता आणि वज्रासारखा कठीण असून इतर शस्त्रांना छेदणारा होता। रामाने तो बाण धनुष्याला लावून अभिमंत्रित करून रावणावर सोडला।
त्याने रावणाची छाती फाडली आणि पाठीतून आरपार बाहेर निघाला. रावणाने आपल्या हातातील धनुष्यबाण सोडून दिले आणि प्राण जाऊन तो रथातून जमिनीवर पडला. ते पाहून हतशेष राक्षस पळू लागले. वानरांनी हातात झाडे घेऊन सिंहगर्जना करत त्या राक्षस सैन्याचा पाठलाग केला. रावण मरताच देवदुंदुभी वाजल्या, फुलांचा वर्षाव झाला. पृथ्वीवर वानरांसोबतच आकाशातील देवांनीही रामाची स्तुती केली. राम, सुग्रीव आणि अंगद कृतकृत्य होऊन खूप संतुष्ट झाले. इतर वानर प्रमुख आणि विभीषणाने राम, लक्ष्मणांना वेढून त्यांची प्रशंसा केली. आपला भाऊ गेल्यामुळे विभीषणाला दुःख झाले. सीतेमुळेच रावणाचा नाश झाला असला तरी तो अनेक प्रकारे महापुरुष, थोर पंडित, निष्ठावंत आणि अतुलनीय शौर्य, पराक्रम असलेला होता. भाऊ गेल्यामुळे दुःख करत असलेल्या विभीषणाचे सांत्वन करताना राम म्हणाले, रावणचा मृत्यू भित्र्यासारखा झाला नाही. तो एका वीराप्रमाणे लढत गेला. युद्धात जय, पराजय हे दैवाधीन असतात. कितीही मोठा वीर असला तरी तो शत्रूच्या हातून मृत्यू पावू शकतो. वीरमरण मिळवून वीरस्वर्गात गेलेल्यासाठी शोक करू नये. रामाच्या अनुमतीने विभीषण आपल्या भावाचे शास्त्रोक्त दहन करण्यास उद्युक्त झाला. रावण मेल्याचे समजताच त्याच्या पत्नी मोठ्या नेरडत उत्तरद्वारातून बाहेर आल्या आणि रावणाचे प्रेत शोधू लागल्या. शेवटी त्यांनी त्याचे प्रेत पाहिले आणि त्यावर होऊन त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या स्वरात रडू लागल्या. विभीषणाने सांगितल्याप्रमाणे सीतेचा रामाचा त्याग केला असता तर इतका अनर्थ झाला नसता, असा त्यांनी आक्रोश केला. त्रैलोक्याला जिंकून, सर्व देवांना थरकाप भरवून शेवटी एका मानवाच्या हातून प्राण सोडलेस का, असे मंदोदरीने विलाप करत विचारले. या सर्व स्त्रियांना घरी पाठव आणि तुझ्या भावाचे उत्तरकार्य कर, असे राम विभीषणाला म्हणाले. दुर्मार्गी आणि अनैतिक भावाचे संस्कार करणे योग्य ठरेल की नाही, अशी धर्मशंका विभीषणाने उपस्थित केली. ते योग्यच ठरेल, असे रामाने सांगितल्यावर तो त्या कामाला लागला. ब्राह्मणांनी चंदनाच्या लाकडांनी चिता रचली आणि त्यावर एक कंबळ पसरले. रावणाचे प्रेत सजवून चितेवर ठेवले. विभीषणाने चितेचा अग्नी दिला. त्यानंतर त्याने ओल्या वस्त्रांनी जलांजली दिली. स्त्रियांना लंकेत पाठवले आणि तो रामाकडे आला. युद्ध पाहण्यास आलेले देव, दानव, गंधर्व इत्यादी रामाच्या पराक्रमाबद्दल आणि वानरांनी केलेल्या युद्धाबद्दल बोलत आपापल्या घरी गेले. रामाने मातलीचा गौरव केला आणि त्याला रथासह स्वर्गात पाठवून दिले. त्यानंतर रामाने कृतज्ञतेने सुग्रीवाला मिठी मारली आणि लक्ष्मणासह शिबिरात गेले. ते लक्ष्मणाला म्हणाले, आता ताबडतोब करायचे महत्त्वाचे काम म्हणजे विभीषणाला लंकेचा राजा म्हणून अभिषेक करणे. ते काम लगेच करवून घे. लक्ष्मणाने वानरांना सुवर्ण कलश देऊन समुद्राचे पाणी आणायला लावले. विभीषणाला सिंहासनावर बसवून त्या पाण्याने अभिषेक केला. विभीषणाचे मंत्री आणि त्याच्याबद्दल भक्ती असलेले राक्षस आनंदी झाले. विभीषणाने आपल्या प्रजेला आवडेल असे भाषण केले. राक्षस नागरिकांनी त्याला अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. विभीषणानेही राम, लक्ष्मणांना दिव्य वस्तू भेट म्हणून दिल्या. चांदोबा रामायण 49वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.